प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुम्बेश जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य श्रीमान्य भाऊ यांच्या निवासस्थानी मुख्य पार पडले। त्या प्रीतीर्थ एका भगवद्गुणाच्या बैठकीला सुरुवात आहे। त्या बैठकीमध्ये स्वयं सृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुम्बेश उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री महाराजांच्या जुम्बेशी सुभीता उपस्थित आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष भिवटकर काकाजी यांना माझा नमस्कार। संपूर्ण मान सेवक सेविका बाल सेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बाबा जुमाला बाबा जुमाला स्वागताची विनवीते होऊला चादरती वाहिते। बाबा जुमाला बाबा जुमाला स्वागताची विनवीते होऊला चादरती वाहिते। निष्काम सेवा केली बाबांनी आनंद झाला सेवकाच्या मनी। निष्काम सेवा केली बाबांनी आनंद झाला सेवकाच्या मनी। सर्व शास्त्र नियमाने स्वागताची विनवीते होऊला चादरती वाहिते। दुःखी मानवाशी धरुनी आपोटी दूर केल्या बांधुनिया गाठी। दुःखी मानवाशी धरुनी आपोटी दूर केल्या बांधुनिया गाठी। काळऊने या रविवारी काळऊने या रविवारी सेवक सुखी राहा
कुंकुच्या याद बाईया हळद कुंकुच्या वाराणसी आईचे स्वागत करूया वाराणसी आई आम्हा सेवकाची वेळोवेळी मिठाई करे कमाले कराची गोड बोलूया गाणे गाऊया गोड बोलूया गाणे गाऊया वाराणसी आईचे स्वागत करूया याद बाईया हळद कुंकू घ्या याद बाईया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया वाराणसी आई सेविका मार्गाची वेळोवेळी मिठाई करे माझे वनाची गोड बोलूया गाणे गाऊया गोड बोलूया गाणे गाऊया वाराणसी आईचे स्वागत करूया वाराणसी आई पत्नी जिंदगीची नित्यनेम सेवा करे परमेश्वराची सुख पाहूया सुखी राहूया सुख पाहूया सुखी राहूया वाराणसी आईचे स्वागत करूया याद बाईया हळद कुंकू घ्या याद बाईया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया वाराणसी आईचे स्वागत करूया सर्वांना माझा नमस्कार. भगवंताच्या बाबाच्या आईचे सुंदर भाषेमध्ये स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. या धन्यवाद भगवंताला बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान महान जय बाबा प्रणाम परमात्मा नमस्कार जी. परमपूज्य परमात्मे नागपूरच्या बाबांच्या आदेशाप्रमाणे आज बाबांचे सोनानी ईश्वरराजी भेंडे यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले. त्यानिमित्त अभ्यासक्रमाच्या चर्चामध्ये आहे. या चर्चामध्ये भगवान हनुमान परिसर जंगमाला प्रणाम हे सर्व सरकारचे सत्तेचे मानव धर्माचे संस्थापक महान देव मुंबई पोस्ट बाबांमध्ये प्रणाम हे सर्व सरकारचे आहे. माताश्री हनुमान आईंना मध्ये प्रणाम तुम्ही आजच्या चर्चा कमिटीचे अध्यक्ष हरसमा परिसरातील बाबांचे नेतृत्व श्रीमाननीय यांना माझा नमस्कार. तसेच मंत्रालय उपस्थित मंडळाचे महाराजाचे ज्येष्ठ सेवक आणि मंडपात उपस्थित नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा कमिटीचे संचालक श्रीमाननीय कोसरे यांना सुद्धा मला नमस्कार. संचालक महोदयांनी मला आज प्रस्तावना सांगितले त्याप्रमाणे जशी झाडे मला संपूर्ण त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. 5 फेब्रुवारी 3 एप्रिल 1921 रोजी बाबांचा जन्म झाला. बाबांच्या वडिलांचे नाव होते विजयराजे अभोजी भुंडकर आणि आईचे नाव होते महाराज सरस्वतीबाई विजयराजे भुंडकर. बाबांना 5 भावंडे होती. बाबापेक्षा 3 भावंडे मोठी होती आणि बाबा 14 नंबरचे आणि 5 नंबरचे बाबाचे नाव भाऊ मारुतराव होते. बाबांचे नाव लहान म्हणजे जुम्मामध्ये आईवडिलांनी बाबांचं नाव जुम्मन देवी होते आणि बाबांना लहानपणापासूनच भगवंतांशी प्रेम होते आणि बाबांचे शिक्षण इयत्ता 4थ्या वर्गापर्यंत बाबांचे शिक्षण झाले. बाबांच्या आईवडिलांच्या मूळ धर्मामध्ये विंकर काम होतं ते हलव्या कामाचे असून त्यांचं विंकर काम होतं आणि त्या विंकर कामामधून गेला यावरून असून त्यामध्ये बाबाच्या आई बाबापासून होती. बाबाच्या आईवडिलांची घरची परिस्थिती नाजूक होती त्यामुळे सामान्य शिक्षण देणं बाबांना नव्हतं जमत म्हणून बाबांनी 4 वर्षापासून शाळा सोडली आणि आईवडिलांच्या धंद्यामध्ये सर्वांना उडवले. बाबांचे लग्न वयाच्या 17व्या साली बाबांचे लग्न झाले. वयाच्या 17व्या साली त्यावेळेस बाबांचे लग्न झाले आणि
आणि बाबा त्याला खापा परिसरातील बुराडे हेरची बहीण मातोश्री वाणांची आईसोबत बाबांचे लग्न मे महिन्यामध्ये 1935 साली झाले आणि बाबांचा जो परिवार जुन्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी नेहमी बाबांच्या आईवडिलाचे आजूबाजूला सगळं भांडण होत होते आणि त्या भांडणावर बाबांच्या आईवडिलांनी विचार केला की आपण हे घर विकून टाकू आणि नवीन घर विकत घेऊ. त्या बाबांच्या वडिलांना टिंकी परिसरामध्ये एका सावकाराचं घर विकत ठेवलेलं आहे. बाबाचे वडील गेले आणि त्या सावकारासोबत त्या घराला सौदा केला आणि टिंकी नगरमध्ये ते घर विकत घेतले. त्या घराच्या आजूबाजूचे लोक बाबांच्या वडिलांना सांगत होते की हे घर विकत घेऊ नका, हे घरामध्ये भुताई केले आहे. एका मुसलमानाने हे घर विकत घेतलं आणि तो घराला मारून पावला आणि तुम्ही पण हे घर विकत घेऊ नका. ते बाबाच्या वडिलांनी काही ते कोणाचे ऐकले नाही आणि ते घर विकत घेतले आणि बाबाचे वडील हे गुरुवारी होते. त्यांना वाटलं की आपण हवा घरे पूजा करू आणि देवपूजा करू आणि या घराची शांती करू ते भूताची संपेल. परंतु जेव्हा बाबाला परिवार त्या घरी राहायला गेला तेव्हा बाबाच्या वडिलांनी होम केले, हवा केली, पूजा अर्चना केली, परंतु ते भूताची नष्ट झाली नाही आणि बाबाच्या परिवाराला तिथे दुःख निर्माण झाले. दुःख असे निर्माण झाले की बाबाच्या वडिलांनी खूप उपचार केले परंतु त्यांना कुठं समाधान मिळाले नाही. शेवटी बाबांनी संतापून कंटाळून म्हणून एका मंत्र्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बाबा एका जादूवाल्याकडे जायचे घरातून निघले बाहेर तेव्हा बाबांना एक मोठ्याचा व्यक्ती मिळाला. मला शिवाय कोणती बहीण म्हणलं तर मोठ्याचा व्यक्ती पुन्हा नागपूर शिवाय ओलांडून तो बाबाच्या घरी का गेला, बाबाच्या टिंकीमध्येच का गेला आणि बाबांनाच का भेटला. नागपूरकडे क्रांतीकडे गंती असे पुष्कळ सारे परिवार दृष्टी होते त्यांच्याकडे का नाही गेला. परंतु त्या मानवाला तो माणूस निवृत्ती होता की काय होता ते त्याला नाही. आतापर्यंत मला त्या मानवाचं नाव सुद्धा माहिती नाही. तो मानव बाबाकडे गेला आणि त्या मानवाला बाबामध्ये भगवंताची प्रेम दिसत होते आणि बाबामध्ये वेगळा माणूस पुरुषाला दिसत होता म्हणून ते बाबाकडे गेले आणि भगवंताला हे प्राप्ती करण्याची क्षमता त्या मानवाच्या बाबामध्ये दिसत होती. बाबाला त्या व्यक्तीने विचारले का तू कुठे चालला, त्या बाबांनी आपली हकीकत पूर्ण त्याला सांगितली आणि त्या व्यक्तीने बाबाला म्हटले की माझ्याकडे एक मंत्र आहे, संन्यासाचा मंत्र आहे आणि त्या मंत्राचा विधी तू केलास तर तुझ्या परिवाराची दुःख दूर होऊ शकते आणि तो विधी तुला पूर्ण करावा लागेल. तू पूर्ण झाला नाही तर तुझं काय होऊन सांगता येणार नाही. असे विधी करता करता सोडून गेले. कोणी मरण पावले आंधळे झाले. त्या बाबांनी निश्चय केला की आपण असे म्हणून आलो असेही म्हणून आलो. बाबांनी तो विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला म्हटलेला की विधी पूर्ण करेल. तेव्हा त्या व्यक्तीने बाबाला तो विधी सांगितला आणि त्या मंत्र सांगितला. त्या मंत्राची प्राप्तीचा रस्ता दाखविला बाबाला. बाबाला सांगितलं की तुला देशाच्या धर्माच्या मंदिरात जाऊन त्यांनी सूर्योदयापूर्वी मंदिरात जाऊन मूर्तीची आंघोळ करून 21 वेळा प्रदर्शन घालून तुला हा मंत्र त्या मंदिरात म्हणावा लागेल आणि न चुकता तुला हे गोष्टी चालू करावे लागेल आणि चुकला तर तुझं काय होईल तर सांगता येणार नाही. त्या बाबांनी त्याच्यापासून तो मंत्र घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून विधीला सुरुवात केली. बाबा रोज सूर्यलिंगाच्या अगोदर बाजूच्या हनुमान मंदिरात जायचे आणि त्या हनुमानीची पाण्याने आंघोळ करून 21 प्रदक्षिणा घालायच्या आणि एकदा मंत्र म्हणायचा आणि घरी वापस यायचे. असे 21 दिवस झाले. 21 दिवसानंतर 21व्या दिवशी बाबाच्या मोठ्या भावाच्या पोरीला दुःख आले. तिच्या अंगावर इतके फळे झाले होते तिच्या तीन वर्मी जागाच्या सोडत होती आणि खूप तिला त्या फोडावर फुले वाटत होता आणि मुंग्या लागलेल्या होत्या. त्या बाबांनी बाबाकडे बाबांचा भाऊ आला आणि बाबाला म्हणू लागला मुलीकडे आला की माझ्या मुलीची तब्येत खराब आहे बाबा तुम्ही घरी जाऊन पहा. त्या बाबांनी त्याच्या विनंतीला मान देऊन त्याच्या घरी गेले आणि त्या मुलीला बाहेर फक्त मुलीला खूप दुःख होते, खूप फळं आले होते. त्या बाबांनी निर्णय केला की माझी काही विधी पूर्ण होणार नाही असे बाबाला वाटले. दुसऱ्या दिवशी नवीन बाबा मंदिरात गेले आणि मंदिरात हनुमानजीला म्हटले की बाबा हे मुलीचे दुःख मला पाहत नाही, तुला एक तर मला तुझ्या दूर करण्याच्या दृष्टी त्या मुलीचे दुःख दूर कर आणि ते म्हणून बाबा 21 प्रदक्षिणा घालून घरी आले. दुसऱ्या दिवशी ती मुलगी बाबाच्या अंगणामध्ये खेळत होती आणि त्या मुलीचे पूर्णपणे दुःख दूर झाल्याचे तिच्या अंगावरचे फळे पूर्णपणे बसले होते. जसं पाहून बाबाला आश्चर्य वाटले आणि तेव्हा बाबाला परमेश्वराचा पहिला प्रतिसाद मिळाला आणि बाबांनी असे करून 45 दिवस
साखरेचा नैवेद्य दाखवून त्याच्या दिवशीचा कार्य समाप्ती केली आणि त्या संन्यासाने सांगितल्याप्रमाणे त्यांना त्या संन्यासाकडे मोजायला गेले आणि सामोची विधी विचारली. सामोची विधी अशी होती की त्रिकाळ हवन करायचे होते. 7, 11, 21, 51, 100 असे जितके दिवस जितके दिवस त्रिकाळ हवन करायचे होते. बाबांनी 7 दिवस त्रिकाळ हवन केले आणि बाबा हनुमानजीची प्राप्ती केली. तेव्हा बाबा हनुमानजीची फूल म्हणून झाली. दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करू लागले. अशी अफवा नागपूरमध्ये तुमची नगरमध्ये पूर्ण फैलली आणि दुःखी कष्टी लोक भूताने उतरले लोक भावाकडे उडाले. परंतु ह्या मंत्र्याने भूत झालेला काळ दूर होत नव्हता. तात्पुरता आराम लागायचा आणि आराम लागायचा नाही. तेव्हा बाबाने विचार केला की मी परमेश्वराला हनुमानजीला प्राप्त केला तरी त्याने दुःख दूर का होत नाही. तेव्हा बाबाने हनुमानजीला प्रश्न केला की भगवान मैंने तुझको प्राप्त किया हो लेकिन ये तेरे सामने ये शैतानी शक्ति कैसे टिक रही है, ये कोई नष्ट रही. तेव्हा हनुमानजीने बाबाला मार्गदर्शन केले आणि सांगितले की भगवान मी पण नाही आणि त्या सुची निर्माता परमेश्वराची कृपा तुला प्राप्त करण्यासाठी रोज साईबाबाकडे 5 दिवस कार्य करावे लागेल. तेव्हा बाबांनी हनुमानच्या मार्गदर्शनाप्रमाणे रोज सायंकाळी असं हवन करायला सुरुवात केली आणि 5व्या दिवशी 5वं हवन संत गावाचे निर्माण करते आणि ते गृहिणी होते. त्या घरच्या मुलांनी 5व्या दिवशी हवन करायला प्राप्ती केली आणि ते 5व्या दिवशी गावाला एकदा दैवशक्तीची प्राप्ती झाली आणि तो दिवस होता 25 ऑगस्ट 1948. ह्या दिवशी गावाला परमेश्वराची कृपा प्राप्त झाली आणि दैवशक्तीची प्राप्त झाली. जास्त वेळ नाही होता कारण की आज इथे खूप अनुभवाचा काळ आता फलकणार आहे आणि आपल्याला खूप चांगल्याचे नवीन मार्गदर्शन मिळणार आहे. तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा एवढेच बोलून मी आजच्या प्रस्तावाला इथे थांबवतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना नमस्कार. असे सुंदर अशामध्ये आम्हा सरकारना प्रोत्साहन दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या वेळेमध्ये सगळ्याची विनंती म्हणून नागरिकांचे कारण सांगतील अशी त्यांना विनंती करतो. प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. मान त्यागी बाबा जी को प्रणाम. परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज ते 9वे हवन कार्य किशोरराव बेंडे यांच्या निमित्ताने संपन्न झाले. या निमित्त एक चर्चा बैठकीत भगवान हनुमान चर्चा बैठकीची सुरुवात आहे. या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. ह्या भगवंताला माझा प्रणाम. तसेच सर्व सेवकाचे सद्गुरू महान त्यागी बाबा जीवदेवजी उपस्थित आहे. ह्या बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्व सेवकाची वाराणसी आईला माझा प्रणाम. तसेच अध्यक्ष चर्चा बैठकीत चालवण्याकरता अध्यक्षाची गरज असते. अध्यक्ष साहेब भाऊला नमस्कार. तसेच कोसरे संचालक साहेब कोसरे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच इथे मंचकावर बसलेले पदाधिकारी यांना माझा नमस्कार. तसेच चित्रछायाखाली बसलेले बालगोपाळ तसेच माझे मार्गदर्शक महादेव काकाजी चरडे यांना माझा नमस्कार. इथे बसलेले सेवक सेविका आणि बालगोपाळ यांना सर्वांना माझा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा दुंदे जी को प्रणाम. परमात्मा भगवान बाबा हनुमान जी ने जीवनात केलेली सर्व पूजा व विचार बंद केले.
मी मरेन किंवा जगेन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मारी. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम त्याग तत्वातील शब्द 5 नेम जीवनात पाळले. असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. पहा, मार्ग दुःखी आणि कष्टी सुख समाधानी या मार्गाचा आपल्याला जेव्हा दुःख येते त्यावेळेस त्या मार्गाची उद्देश आठवते. तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही. पहा, तरी आपल्याला त्याच्यातून कळत नाही. या मार्गाचा आपल्याला सेवक लागतो. त्या सेवकानुसार आपल्याला विचार येतो. ते तसे आमचे ज्येष्ठ सेवक पोटरामभाऊ ठाकरे माझ्यावरती ते पायाचे दुःख आले होते. वावरामध्ये काटा रुतला होता. बैल सोडताना काट्याचा निमित्त तो पाय सुजला होता. पाय सुजल्यानंतर तो काही दिवस मी तसाच राहिलो. त्यानंतर वावरात जाणंही होत नव्हतं, येणंही होत नाही. तर त्या परिसरात खेडीतून मी तो तांत्रिक होता, त्या तांत्रिकाकडे गेलो. तांत्रिकाकडे जाऊन आराम झाला नाही झाला तरी पोटरामभाऊ ठाकरे हे वावरातून आले. यायला त्या भगवंतानी पाठवलेलं होतं. ते आले, त्याने आपल्याला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करून वेळी आपल्याला त्याच्यात थोडंसं दुःख वाटत होतं. दुःख वाटतात या मार्गात येण्याचे आपल्याला त्यावेळेस भेव लागत होते. भेव म्हणजे असे सकाळी सुद्धा लागते, विनंती करायला लागते. याच्यातून आपण त्याला भेट होतो का असंच करता पोटरामभाऊ ठाकरे यांनी कामठीला मोतुरे काकूकडे नेले. मोतुरे काकूकडून ते कार्य घेतले. कार्य घेतल्याच्या नंतर पहा, असे कार्याचे बदल झाले. कार्यकर्ता ज्या परिसरातले त्या परिसरात असे म्हणून आम्ही 2 वर्ष तसेच राहिलो. त्याच्यानंतर असं कवळी काचबा हा विचार केला. त्यानंतर खेडीतून मग विचाराला, कारण एकच आहे का मंडळाचा मार्गदर्शक आपल्या जवळपास भोये गुणवंतराव भोये हेच होते. याच्या व्यतिरिक्त जवळपास मार्गदर्शक नव्हता. तो असे मार्गदर्शक असो, तो नेमानं गाव सोडून चालत नव्हता. म्हणून तो आपल्याला चालत नव्हता. असे आपण या मग चिंतितून मार्गदर्शन केले. मग आपल्याला समाधान झाले. समाधान झाल्याच्या नंतर मी आपल्याला हे वाटले, असे वाटून मग काही दिवसात माझ्याकडे हे मार्गदर्शक झाले असे म्हटले. त्या महिन्यात माझ्या गावात एकच सेवक त्यांच्या हातचा बनला. त्याने ते मार्गदर्शन केले. मार्गदर्शन केल्याबद्दल कोजागिरी या निमित्त आमच्या गावात
गावजोडीवर मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आम्हाला प्रिय वाटले. तसे मी कार्य मंडळाचे करावं असं वाटलं. मंडळाचे कार्य मग चर्चे काढण्याला विचारले. मंडळात यायचं आहे असे सांगू असे म्हटले तर गुरुजीने सांगितलं कार्य कोणतं होते असं तर तुम्हाला न त्याग करावं लागेल. या प्रतिमा मंडळात पोहोचवा लागेल. मंडळात त्या प्रतिमा पोहोचवल्या. 11 दिवसाचा त्याग केला. 11 दिवसाचा त्याग केल्यानंतर मी नवे हवन आज नवे हवन केले. हे सुद्धा पार पडले. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथं थांबवतो आणि नमस्कार करतो. थोडक्यात महिला आम्हा सोबतला अनुभव व्यक्त केले होते. पुन्हा यानंतर आजच्या घरी भवनांची सूर्यकांत भोंडे आम्हाला सकाळची विनंती म्हणून आम्हाला अनुभव व्यक्त करते असे त्यांना नम्र विनंती करतो. परमात्मा एक सेवक मंडळांना नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक पंधरवारी कर्तव्य करतो. 9वा हवन ईश्वराजी भेंडे याच्या निवासस्थानी पडलं. तसेच भगवान बाबा उपस्थित आहे. भगवान बाबा उपस्थित आहे त्यांना मजा करणार. महात्यागी बाबा उपस्थित आहे त्यांना मजा करणार. तशीच आपली वाराणसी उपस्थित आईला मजा करणार. इथं बसलेले सेवक शक्तीनी बाल गोपाल यांना मजा नमस्कार. अध्यक्ष साहेबाची गरज असते. अध्यक्ष साहेबाला मजा नमस्कार. संचालक साहेबाला मजा नमस्कार. इथे बसलेले मंचवर सगळ्यांना मजा नमस्कार. हे बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकात घडलेले अनुभव हे आयुष्यावर चर्चा बैठक सुरू असते. आमच्या घरी येण्याचे कारण का आमच्या घरी दारू पेत नाही, जुवा खेळत नाही, सत्ता लावत नाही, काहीच नाही. पण त्याने हे पाणी वरता यायला काटा रुकला. त्याचं मला निमित्त झाल्याच्या नंतर तो पाय शिरल्यानंतर हे पाणी असे बसून राहिले तर काय बरं वाटते म्हणे. आम्हाला लागलं तर पाय सदस्य म्हणे म्हणून शिकली. असेच 15 दिवस रोखले. कसं करता काचे भाऊ आमचे ते घरी आले. त्याने मार्गदर्शन केलं आम्हाला. तुम्ही मार्गात येता का म्हणे. आम्ही म्हणलं विचार घ्या म्हणे. आम्हाला विचार घेतला, मुलीचा घेतला, आमचा तिघांनी विचार केला. आम्ही मार्गात आलो. ह्या मार्गाशी जुळलो. आम्हाला कामकाजून कार्य घेतले. आम्ही कार्य केले. 9वा हवन हे पार पडले. तसेच आता आम्ही मंडळाचे कार्य घेतले आणि प्रार्थना परस्पर असले. आमचे काकाजी मार्गदर्शक त्यांना माझा नमस्कार. तशीच आमची काकू पण मार्गदर्शक त्यांना माझा नमस्कार. इथं बसलेले सेवक शेवटून बाळ यांना माझा नमस्कार. तसेच हे कन्याई मग आम्ही मार्ग घेतल्याच्या नंतर तसे चोटून गेले. तसे भागले तसे बाहेर पाण्याचं पाहिलं पण काही तर आपण पडत तुला. मग आम्हाला मार्गदर्शन काकाजीने केलं. त्याच्या प्रोग्राम भाऊनं केलं. मग आम्ही मार्गात आलो. त्याच्यानंतर असे हवनं केले महिन्याचे. तसे 9वा हवन आहे आमच्या घरी पार करून झालं. इथलेच बोलून मी समाज करतो. नमस्कार. आम्हा सर्वांना अनुभव व्यक्त करतो असे मी त्यांना नम्र विनंती करतो.
खूप मोठे समजू नये. माणसाचे जर मनात विचार चांगले असेल ना तर देव परमेश्वर आपल्याला आपल्या अंतर्यामात राहतो. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द संपवितो. नमस्कार. माझ्या बोलण्यात काही चूक भूल झाली असेल तर बाबा हनुमंतीला मी माफी मागते. बाबा गुरुजीला माफी मागते. आई वैष्णवीला माफी मागते. तिथे बसलेले सेवक सेविका बाल गोपाल यांना सुद्धा माफी मागते. नमस्कार. धन्यवाद. आदरणीय सन्मान्य कोटीराम ठाकरे साहेब आणि साहेबांना अशी धर्माने नमस्कार. मुझे परमात्मा सेवक मंडल वंदना नगर राठोडच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज ईश्वररावजी भेंडे बाबांची सेवक यांच्याकडे 90 हवन पार पडले. त्या निमित्त एका परमेश्वराच्या बैठकीला सुरुवात आहे. या त्यांच्या बैठकीमध्ये शिवसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू अंबेसरचे वय प्रश्नाचे मुक्त करणारे ते महादेवी बाबा दुर्देवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. बाबाला वेळोवेळी आणि सर्व सेवकांना सामावून घेणाऱ्या त्या मातोश्री उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. या चर्चा बैठकीचे अध्यक्ष खलासला परिसरातील आमचे रमेश भाऊ भिवकर यांना माझा नमस्कार. कारणी या परिसरातील मंडळाचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक महादेवरावजी सरदे यांना माझा नमस्कार. आमचे परिसरातील ज्योतिजी गुजराती चांदेकरजी यांना माझा नमस्कार. गुजराती उपस्थित असलेले सर्व सेवक आपण केंद्रामध्ये बसलेले आहे सेवक सेविका बाबा यांना माझा नमस्कार. ही चर्चा बैठक बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकावर घाललेले अनुभवाची सुरुवात आहे. बाबाने आता धर्मसिंग सागरने बाबाच्या अजिंक्य मार्गदर्शन केलं. एक पहिला संत आहे त्याने आपले स्वतःचे मित्र दूर करून आज तुमचा आमचा विचार केला. तर बाबा अशी गोष्ट मानली आपण बाबा आपले फोन लागत होते. आज आपण मार्गाशी येऊन आपल्या परिवारात आपण कसे जगतो हे आपल्यालाच माहिती आहे. आम्ही पाहतो की पण बाबाने पूर्ण न लागता तुमचा आमचा विचार केला. परमेश्वराला प्राप्त केलं आणि ह्या मार्गाचा प्रसार केला. म्हणून आज एक बाबाची किती पुण्य आहे जी तुम्ही आम्ही आज या बाबाच्या छत्रछायामध्ये आज बसलेला आहोत. महान देवी बाबा तुम्ही परमेश्वराला प्राप्त केलं. आज तुमच्या आमच्यावरी निष्काम सेवा करून सगळ्या तुमच्या आमच्यावर या प्रसाद पोहोचवला. एक भारतामध्ये याच्या पहिले संत झाला नाही आणि सामने होणार नाही. ज्याने निष्काम सेवा करून सगळ्या काही अपेक्षा न करता एक कृपा तुमच्या आमच्यावरी पोहोचवली. आज आपण रविवारापासून शेतापुरापासून आज आपण सुख समाधानी जगत आहे. महान देवी बाबा तुमची किती पुण्य आहे. तर बाबाने आपल्याला काही मागितले नाही, कोणतीच अपेक्षा केली नाही. पण बाबाला मागितलं सत्य मर्यादा प्रेमाचे वचन हे सुद्धा आपण घेऊ शकत नाही. आज आपण पाहतो की बाबाने किती कष्ट केले आज तुम्हा आम्हासाठी आणि एका परमेश्वराची तत्वसत्य देवाच्या माध्यमातून एका परमेश्वराची प्राप्ती करून एका परमेश्वराची ओळख करून घेतली. कारण आपण त्या तत्वसत्य देवाच्या माध्यमातून चाललो तर आपण जीवनामध्ये काही ना काही पाहू शकतो. अन्यथा आपण घराला पाठी लावली दारू पिऊन घेऊ नका आणि मार्गाशी जुळलो तर आपल्याला समाधान भेटणार नाही. ज्या गोष्टी सगळ्या आपण मार्गाशी जुळलो ते आपल्याला कधीही भेटणार नाही. कारण का बाबाने दिला आहे तिथं मानव मर्जी चालत नाही, चालत भगवत मर्जी आणि भगवत मर्जी चालवण्याकरिता आपल्याला ते तत्वसत्य नियमाचे पालन करावं लागेल. हे इथं बोलणं साधं आहे पण परंतु ते परमात्मा एक सेवक हे बोलणं साधं आहे. त्याच्या मार्गाशी घेऊन चालावे बहुत साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून टायमाची आम्हाला माझी बोलण्याची इच्छा नव्हती पण संचालक साहेबांनी माझं नाव दिलं आणि मान्यवर आम्हाला मार्गदर्शन पाहिजे असे आपल्याकडे सेवक मार्गदर्शक आलेले आहे. 2 शब्द आपण इथे थांबवतो आम्ही जायला घेतो. नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा
नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक नवे हवन कार्य भेंडे काकाजी यांच्या घरी हवन कार्य पार पडून एका भगत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच वाराणसी उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष भिवणकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि माझे सुद्धा मार्गदर्शक चौधरी काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे मार्गदर्शक सोडते काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच संपूर्ण आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. मला संत काकाजीने अनुभव विचारला आहे, तर मी अनुभव सांगते. आता हे एका 42 दिवसाचे त्यागाचे कार्य चालू होते. आम्ही पण थोडं त्याग केला. त्या त्यागामध्ये माझ्यावर असा अनुभव घडला बघा. मी कारण लवकर कामं होत व्हायचे, गमत पण नव्हतं, घरी खायचं आणि झोपायचं, दुसरं कामच नव्हतं. यांना म्हटलं दुसऱ्याला कशाला सांगता, मी जिथे म्हटलं तुमच्यासोबत शेतावर गेली, फक्त फवारा उचलले, बाजू करून दुसरीकडे गेली आणि मी दुसऱ्या शेतातून म्हणजे माझ्या शेतात गेले. पण तेव्हा काय घडलं काय नाही कळलंच नाही. घरी आलो त्या दिवशी खूप पाय खाजवत होता माझ्यावाला, पण समजत नव्हतं की काय झालं. हे म्हणत होते की तुला रिॲक्शन होत आहे, तू रातभर खाजवत होती म्हणे पाय. मग दुसऱ्या दिवशी शेतात रोवणं चालू करायचं होतं, तर कळलं नव्हतं. मी दुसऱ्या भागामध्ये तळोपासाठी गेली. त्याही दिवशी पाय म्हणजे सुजणं खूप चालू झालं होतं. तेव्हा पण नव्हतं समजलं. दिवसभर तर आली, चक्कर पण येत होता आणि कसं तरी वाटायचं, तरी पण काम केलं आणि घरी आली. त्या दिवशी खूप म्हणजे रात्री खूप हे वाटत होतं मला, तरी पण झोपली आणि सकाळी ते इतकं बेकार वाटत होतं की काम करत होती तर कामही नव्हतं करू शकत आणि अंगारी खूप मारत होती. मला वाटलं ही कशामुळे आहे, म्हणजे तुला रिॲक्शनच झालं म्हणे, पाय खूप खाजवत होते त्याच्यामुळे तुझा पायच सुटला म्हणे. मग विचार म्हटलं नाही, काकाजीला एकदा फोन करावं म्हटलं. फोन केला, काकाजीला म्हटलं असं असं झालं, समजलं. म्हटलं काय झालं. मग काकाजीने व्हिडिओ कॉल केला, काकाजीला पाय दाखवला. पाय दाखवल्यानंतर काकाजी म्हणते तुझा पाय म्हणते मायगडला म्हणते. पण मला कळतच नव्हतं हे काय आहे. पण त्यांना विचारलं हे काय झालं, हे म्हणे तू घाबरशील. मी म्हटलं मी नाही घाबरत, सांगितलं. त्याने सांगितले की असं असं होते म्हणे, म्हणून तुला हे असं झालं म्हणे. काकाजी म्हणे बेटा घाबरू नको, आणि म्हणे तीर्थ बनव. मी तीर्थही बनवलं आणि पायाला ज्योतीला तेलही लावलेलं, रक्षाही लावली, पण तरी तो पाय सुजलं खाली म्हणजे उतरलंच नव्हता. आणि त्या दिवशी तितकं बेकार वाटत होतं, दिवसभरात जीव जाते की काय ते असं वाटत होतं. आणि फोन अजून केला मी, काकाजी म्हटलं मला खूपच बेकार वाटत आहे म्हटलं. काकाजी म्हणते तुझी इच्छा काय आहे म्हणजे कार्य खंडित कर आणि औषध कर. पण नाही म्हटलं मी कार्य खंडित तर नाही करत, पण मला काहीतरी सांगा म्हटलं. काकाजींनी म्हटलं 108 फुटाचं तीर्थ बनव म्हणे, दोघंही बसा म्हणे, विनंती कर म्हणे, अगरबत्ती लाव. आम्ही विनंती केली परमेश्वराला. परमेश्वरा म्हटलं आमच्या हाताने जर काही चूक झाली असेल म्हटलं, आता नाही, आधी जे आम्ही त्याग केला त्याच्यामध्ये जर झाली असेल म्हटलं, कधी ना कधी झाली असेल म्हटलं, आमच्या चूक लक्षात येऊ द्या, नाही तर माझ्या पायाची पूर्ण सुजन उतरू द्या म्हटलं. परमेश्वराने ऐकलं आणि माझ्या पायाची सुजन कमी कमी होत गेली. आणि तरी पण दुसऱ्या दिवशी अजून कसं वाटत होतं की कसं करावं काय काय, खूप म्हणजे बेकारच वाटत होतं. आणि फोन यायची तिकडून ऐकवलं, आई म्हणे कसं वाटते. म्हटलं असं मला सगळेजण म्हणत होते कार्य खंडित कर, पण नाही, मला परमेश्वरावर विश्वास होता की नाही मी बाबाची शेवकीन आहे, तर माझ्या की मला बरं करेल बा म्हणून. तर ठीक आहे म्हणे, तुला एवढा परमेश्वरावर विश्वास आहे तर तुझा परमेश्वर ऐकल म्हणे. मग काकू सोबतही बोलले, काकू म्हणे जग म्हणे तुझी काय इच्छा आहे, औषध कर, कार्य खंडित करून टाक म्हणे, असं वाटते. तर तरी मला आपलं डबलत होतं की कार्य खंडित करू की असं करू, पण नाही म्हटलं नाही
मरण्यासारखी होती म्हणलं, तेव्हा मला जिवंत केलं म्हणलं परमेश्वराने. मी हे एवढीशी म्हटलं बरं नाही करत का म्हणलं परमेश्वर